जर या महाराष्ट्रात मंत्री संरक्षण मागणार असेल तर सर्वसाधारण नागरिकाने काय करायचं? सर्वसाधारण नागरिक कोणासाठी येणार? कारण प्रत्येक वेळेला आपण सर्वसाधारण नागरिकाच्या हक्कासाठी भांडत असतो, पण आज इथे प्रश्न निर्माण झालाय की आज पहिला हक्क कोणाचा? तर मंत्र्यांना मारापासून वाचवायचं. पुन्हा मारताय कोण? अतिरेकी मारतायत? नाही. बाहुबली मारतायत? नाही. विरोधी पक्ष मारताय? नाही. मारताय कोण? सरकारच मारताय. एकमेकाच्या जीवावर उठलेत, छातीवर बसून बसून मारतायत आणि इथे येऊन मंत्री रडतायत, संरक्षण द्या, संरक्षण दे, आणि ते सुद्धा तुमच्याचकडे. जे मारणाऱ्यांच्या टीमचे कॅप्टन नाही आहेत. तिकडे बसल्यावरती ते कॅप्टन होऊ शकत नाही, तिकडे बसल्यावरती ते सभापती आहेत. परंतु ॲफिलेशन हा सजा देतात. म्हणूनच म्हटलं की त्यांच्याकडे माझं अंगुली दर्शन नाहीये. परंतु फार वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रात. मंत्री मार खात आहेत आणि त्याच्यामुळे संरक्षण मागायचं कोणाला? तरी देखील एक विरोधी पक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. विरोधी पक्षाने हे करायलाच पाहिजे. आणि म्हणून यासाठी गृह खात्याचे जे काही प्रश्न आहेत, सर्वसाधारण नागरिकांना भडणारे प्रश्न आहेत, जे लोकांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे आणि एका जनरेशनचा प्रश्न आहे. आज जो प्रश्न इथे मांडतोय मी, हा गृह खात्याशी संबंधित आहे, पण नुसत्या एका माणसाशी संबंधित नाही, ते एका पिढीशी संबंधित आहे. मला असं वाटतं 1000 वेळा हा विषय आपल्याकडे आलाय. गृह खातं त्याच्यावरती थातुरमातुर उत्तर देतं. गृह खातं त्याच्यावरती आम्हाला सांगतं ही ॲक्शन घेतली, ती ॲक्शन घेतली, नो टॉलरन्स, झिरो टॉलरन्स, सगळ्या प्रकारची वाक्य ऐकून झाली. तरी देखील आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राला ड्रग्जने विळखा घातलेला आहे.